बोलो यीशु मसीह की आमेन, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. बऱ्याच वेळा जीवनातील चढ उतारांमध्ये आपण असताना, अडचणींमध्ये बऱ्याच गोष्टी आपण टेन्शनमध्ये असताना विसरतो. आणि मनुष्य ज्यावेळेस दबावामध्ये असतो, एखाद्या तणावात असतो, आजारात असेल, दुःखात असेल, नाही का, ज्यावेळेस त्याच्यावरती संकट आलेलं आहे आणि त्या संकटामध्ये असं होतं की मन जेव्हा आपलं व्याकुळ झालेल्या स्थितीत असतं, त्या तणावामध्ये अनेक गोष्टी आपण विसरतो. आणि काही वेळा असं आपल्याला होतं की आपलं बोलणं, वागणं, आमचा चेहरा त्या दुःखात कधी असा बदलू शकतो टेन्शनमध्ये आल्याच्या नंतर. आणि पाहणारे, भेटणारे पण म्हणतात, काय झालं आज तुला, पहिल्यासारखं हसत नाही, किंवा काय काय झालं. गोष्टी चुकत राहतात माणसाकडून, माणूस विसरत राहतो. असं काही आपल्या जीवनात जेव्हा घडतं त्यावेळेस आम्ही थोडं सावध होण्याची गरज आहे. इयोबाच्या जीवनात पण कितीतरी दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये त्याचे मित्र पण त्याला दोष देत आहेत, बायको पण त्या दुःखात त्याला पाहिजे तशी साथ देत नाहीये, परिस्थितीने त्याला साथ दिलेली नाहीये. सध्या जे इयोबाच्या जीवनात ते घडलेली जी स्थिती होती, त्या स्थितीमध्ये इयोबाचं जे काय अस्तित्व होतं, 7,000 मेंढर त्याच्याकडे होते, 3,000 उंट होते, 500 बैल जोड्या त्याच्याकडे होत्या आणि 500 गाढवं होते. म्हणजे एवढी मोठी त्याची प्रॉपर्टी होती. आज त्याचं एक एक उंट म्हणजे तुमच्या एक एक 4 व्हीलर सारखं आहे की नाही. इतकी त्याची प्रॉपर्टी, इतकं त्याचा अफाट परमेश्वराने, आणि पूर्वेकडच्या देशातला तो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. त्याची काय ख्याती असेल, सगळे लोक इयोबाला ओळखत असतील, इयोबाचं नाव सगळ्यांना माहीत असेल की इयोब किती धार्मिक, सात्विक आणि किती संपन्न असा व्यक्ती आहे. आता त्या संपन्न स्थितीमुळे जो इयोब फेमस आहे, पॉप्युलर आहे, पण आज तो वेगळ्या गोष्टीमुळे फेमस झालाय की आज इयोबाकडं 7,000 मेंढर नाहीयेत, 3,000 उंट नाहीयेत, 500 बैल जोड्या नाहीयेत, 500 गाढवं नाहीयेत. त्याची जी प्रॉपर्टी होती, त्याची जी मुलं बाळं होती, सगळी मरण पावलीत. त्याचं होतं नव्हतं ते सगळं नष्ट झालंय. ज्यावेळेस तो संपन्न स्थितीत होता त्यावेळेस लोक त्याला ओळखत होते आणि ते वेगळ्या रीतीने ओळखत होते. आणि आज ज्यावेळेस इयोबाकडे काही नाही त्यावेळेस पण लोक त्याला ओळखतायत, पण अशा रीतीने ओळखतायत की त्याची ओळख बदललेली आहे की आता इयोबाकडे काहीच राहिलेलं नाही. ज्या दिवशी इयोबाचं सर्वस्व गेलं, ज्यावेळेस इयोबाच्या जीवनातील त्याचे असलेले संपन्नतेचे आशीर्वाद सगळे निघून गेले, बायकोने पाहिलं, इयोबाची पत्नी इयोबाला म्हणते, काय सत्व धरून राहिलास, देवाला शाप दे आणि मरून जा. काय सल्ला आहे बायकोचा. आणि तो सल्ला इयोबाने ऐकल्यानंतर त्याने असं म्हटलं नाही, तू बरोबर बोलतेस ग, काय देवाने माझं वाईट केलं, किती माझं सगळं काही देवाने काढून घेतलं, सगळं माझं अतिशय दुर्दैवी स्थिती माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, फारच वाईट स्थिती या देवामुळे आलेली आहे. आणि मग तो देव काय आहे, देवाच्या विरुद्ध कुठली गोष्ट बोलण्याचं धाडस इयोबाकडे नाहीये. इयोब एकही शब्द परमेश्वराच्या विरुद्ध बोलत नाही. एकही शब्द त्या परिस्थितीमध्ये असताना पाप त्याच्या मुखातून होईल असं तो काही वर्तत नाहीये. अंगावरती, संपूर्ण अंगावरती फोड आलेले आहेत. एक खापराचा तुकडा घेऊन आपलं अंग तो खाजवत आहे. वेदनेमध्ये इयोब आहे, संकटामध्ये अडकलेला आहे. जिवाळ्याची लेकरं बाळ मरण पावलेली आहेत, त्याची संपत्ती नष्ट झालेली आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये इयोब असताना मित्र त्याच्याशी बोलायला येतात. बिल्दद, शूही, अलिफस, तेमानती आणि सोफर नामाती, तीनही मित्र ज्यावेळेस इयोबाला भेटायला येतात ते इयोबाशी वार्तालाप करतायत. इयोब त्यांच्याशी बोलत आहे आणि त्याच्या बोलण्यामध्ये, आपल्या पत्नीशी बोलण्यामध्ये प्रत्येक वेळेस इयोबाचं बोलणं हे धार्मिकतेचं बोलणं आहे. इयोबाचं बोलणं हे सात्विकतेचं बोलणं आहे. त्या दुःखात, त्या त्रासामध्ये इयोब देवाला धरून राहतो. आणि त्या परिस्थितीत इयोब एक गोष्ट बोलला, ती फार पॉवरफुल आणि सामर्थ्यवान गोष्ट आहे. हालेलुया. इयोब याचा 19वा अध्याय, जॉब चॅप्टर 19, इयोब याचा 19वा अध्याय, त्यातील 25 पासून
25, 26 आणि 27. योब 19 यातील 25, 26 आणि 27. योब काय म्हणतो ऐका. मला तर ठाऊक आहे की, किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुला ठाऊक आहे की नाही माहित नाही. आलिफस तेमानी, बिल्दत सुही आणि सोफर नामाथी. माझ्या मित्रांनो, बायको, जे काही माझे लोक आहात, तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण तो म्हणतो मला तर ठाऊक आहे. हालेलुया. याचा अर्थ योबाने अनुभव घेतला या गोष्टीचा. योब आपल्या मनापासून सांगत आहे की मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. आमेन. हालेलुया. योबा तू मरणार आहेस. योबा सगळं गेलंय, आता देवाला शाप द्या आणि मरून जा. योब म्हणतो मला ठाऊक आहे माझा उद्धारक, माझा देव जिवंत आहे. हालेलुया. माझी स्थिती मरणासारखी झाली, पण माझा देव जिवंत आहे. दावीद आणि गल्ल्यात ज्यावेळेस समोरासमोर उभे राहतात ना, त्यावेळेस एक गोष्ट पक्की आहे. तो गल्ल्यात रिप्रेझेंट करतो दागोनाला. दागोन पलिष्ठ्यांचा देव, दागोनाला तो रिप्रेझेंट करतो. आणि इकडे आपला दावीद कोणाला रिप्रेझेंट करतो? परात्पर देवाला. गल्ल्याताचं वय जास्त आहे, दाविदाचं वय कमी. गल्ल्याताची उंची जास्त आहे, दाविदाची कमी. गल्ल्याताचा एक्सपिरियन्स जास्त आहे, दाविदाचा कमी आहे. गल्ल्यात युद्धात तरबेज आहे, दावीद अजून कमी आहे, कधी युद्धातच गेलेलं नाही. गल्ल्यात सर्व बाजूंनी पुढे आहे, दावीद सगळ्या बाजूंनी मागे. पण दाविदाला माहित आहे माझा उद्धारक जिवंत आहे. म्हणा माझा उद्धारक जिवंत आहे. शेजारच्याला सांगा माझा उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. तुझा दागोन पण मेलेला आणि तू पण मेलेला, पण माझा देव, आमेन, माझा उद्धारक जिवंत आहे. उद्धारक म्हणजे कोण? उद्धार करणारा, माझा सोडवणारा. काय देवावरती अफाट विश्वास आहे, काय देवाचं अद्भुत सामर्थ्य आहे. सगळे त्याच्याबरोबर काहीतरी अशा रीतीनं बोलतायत, त्याला तपासून बघतायत की यांनी काही पाप केलंय का, यांनी काही केलंय का. त्या स्थितीमध्ये देवाचा अभिषिक्त इयोब टिकून राहतो आणि तो डिक्लेरेशन देत आहे मला ठाऊक आहे. ठाऊक असणं म्हणजे त्या गोष्टीचा त्याने अनुभव घेतलेला आहे. मला ठाऊक आहे, मला माहिती आहे माझा उद्धारक जिवंत आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला माहीत पाहिजे. येशूकडे येऊ नका प्रियांनो जर तुम्हाला कळालं नसेल की तो जिवंत आहे. हालेलुया. असं समजत असेल की सगळे आहेत, माझा येशू पण तसलाच आहे काहीतरी, बाकी काय नाही, माझे काका मावशी मामा आई वडील तसाच येशू त्यांच्यापैकी एक कुणीतरी आहे. येशूकडे येऊ नका. येशूकडे यायचंय तर आधी सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, तुमचा उद्धारक जिवंत आहे. तो सर्वोच्च आहे, तो सामर्थ्यवान आहे आणि आनंदाची बातमी तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील. 3 गोष्टी आहेत या वाक्यात. पहिली गोष्ट, त्याला कळालंय माझा उद्धारक जिवंत आहे. दुसरी गोष्ट, त्याला माहिती आहे की माझा देव शेवटी उभा राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट पुढे तो सांगतो 26वं वचन, ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली. त्याच्या त्वचेवर त्याला आजार लागलाय आणि पूर्ण शरीरावरती दुर्गंधी, ते फोड त्याच्या पूर्ण अंगावरती आलेले आहेत. अशा अतिशय वाईट स्थितीमध्ये इयोब सापडलेला आहे. आणि तो काय म्हणतो की ह्या अंगावरती फोड आलेत ना, ही त्वचा अजून छिन्न भिन्न झाली तरी, एवढं वाईट झालंय. तुम्हाला काय वाटतं, मी एवढ्यापर्यंत देवाला सोडलं नाही, अजून वाईट झालं तरी,
जेवढं वाईट झालंय त्याच्यात तुम्ही अपेक्षा करता की मी माझ्या देवाची निंदा करावी, माझ्या प्रभूला मी सोडून मोकळं व्हावं. पण ऐका, माझी त्वचा छिन्न भिन्न झाली. छिन्न भिन्न झाली तर माणूस जगणार नाही. माझी त्वचा छिन्न भिन्न झाली, ती नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन. उद्धारक जिवंत आहे. पहिली गोष्ट त्याला कळाली, उद्धारक जिवंत आहे, त्याचा देव जिवंत आहे. शेवटी माझा देव उभा राहणार आहे आणि मी माझ्या देहातून जरी बाहेर आलो तरी मला खात्री आहे मी माझ्या देवाला पाहणार आहे. त्याला मी स्वतः पाहीन. कोणी सांगेल मला देव असा दिसतो, देव तसा दिसतो, ते नाही. देवाला मी स्वतः पाहीन. इतरांचे नव्हे तर माझे नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. कशासाठी? त्याला पाहण्यासाठी. माझा अंतरात्मा झुरत आहे. झुरणे म्हणजे एकदम तो इतका देवासाठी उत्कट त्याच्या मनात इच्छा आहे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझ्या परमेश्वरासाठी तो जीव लुलपत आहे. या दुःखात, या संकटात योब देवाचा धावा करत आहे आणि योब त्याच्या जीवनावरती ही घोषणा करत आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. मग आता योबाने देवाला ओळखलंय. योबाला कळालंय देव कोण आहे. योबाच्या बोलण्यातून हे कळालंय की त्याला कळतंय की त्याचा देव जिवंत आहे, तो देव उभा राहणार आहे आणि एक दिवशी तो स्वतः देवाला पाहणार आहे. हे त्याला रिव्हिलेशन मिळालंय. तो देवाला ओळखतो. मग देव योबाला ओळखतो का? वाचू आपण योब पहिला अध्याय 8वं वचन. जोब चॅप्टर 1 वर्स 8. योब 1 आणि 8. परमेश्वराने सैतानाला विचारले. कोणाला विचारले? परमेश्वराने. सैतान इकडून तिकडून भटकून भेटकून देवापुढे येऊन उभा राहिलाय. देवा अंतर्यामी आहे. कोणाच्या खिशात काय आहे, कोणाच्या डोक्यात काय आहे, कोणाच्या मनात काय आहे, सगळं त्याला माहिती आहे. एकदम क्लिअर कट तो ओळखतो. एकदम परफेक्ट. सगळ्यांचे मनोरथ काय आहेत, सैतानाच्या मनात काय चाललंय ते पण ऑलरेडी देवाला माहिती आहे. एवढा तो जबरदस्त देव आहे. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक योब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? खूप पॉवरफुल वर्ड आहे. खूप लोक देवाचा धावा करतात, पण धन्य ते लोक देव त्यांना सेवक म्हणून ओळखतो. माझा सेवक योब. हालेलुया. देवाने त्याला म्हटलं नाही तो सेवक आहे ना, तो मला मानतो, तो माझा. देवाने योबाला स्वतःशी कनेक्ट केलंय. फक्त योबच म्हणत नाही हा माझा देव आहे, माझा देव आहे. देव पण म्हणतो हा माझा आहे, हा माझा सेवक आहे. परमेश्वराला ही खात्री आहे की तो माझा आहे, माझा जवळचा आहे. माझा सेवक योब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. कोण बोलताय हे? तोंडाने खूप लोक बोलू शकतील, माझ्यासारखा पवित्र कुणी नाही, माझ्यासारखा धार्मिक, माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा हुशार. काही लोकांना अशी सवय असते बढाया मारण्याची. आपल्या चर्चमध्ये असे कुणी नाहीत, म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. मी असा, मी तसा, मी हे करतो, मी ते करतो. कधीही तुम्हाला स्वतःविषयी बोलायची वेळ येऊ देऊ नका प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कधी असं होतं, काही लोक स्वतःबद्दल सांगतात, मी त्यावेळेस शांत चित्ताने ऐकून घेतो. ज्या वेळेस तुमच्या पुढं कोणी बोलतं एखादी गोष्ट, त्यांना गप्प करून, गप्प बस, तुला माहिती का मी कोण आहे, तू बोल, ते सांगायचं. देवाने मला
मला परमिशन नाही दिलेली. हालेलुया. मी माझ्याबद्दल बोलणार नाही. येशू ख्रिस्ताने कधीच पूर्ण 4 शुभवर्तमान बारकाईने जाऊन घरी वाचा. कुठंच येशू ख्रिस्ताने म्हटलं नाही आज आपण 5,000 भोजन देणार आहोत. मी जीवनाची भाकर आहे, आता मी चमत्कार कसा करतो ते बघा. ॲडव्हर्टाईज मध्ये त्यांनी वेळ घालवला नाही. हालेलुया. भाकर घेतली, मोडली, वाटा. हालेलुया. त्याची चर्चा करण्याचं काम लोकांना दिलेलं आहे. हालेलुया. आणि देवाने काही सेवक तुम्हाला बिनपगारी तुमच्या हाताखाली ठेवलेले आहेत तुमची निंदा करण्यासाठी. हालेलुया. जे तुमचे निंदक आहेत, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमची निंदा होईल परमेश्वर तुम्हाला वाढवत जाणार आहे. आणि कुणी तुम्हाला येऊन सांगितलं त्याने तुझी निंदा केली, त्यांना सांगा काय नाही, मी ते त्यांना पेमेंट देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. ते बोलत राहतात आणि माझा देव मला उंच करत राहतो. ते मला खाली दाबण्याचा प्रयत्न करतात. माझ्या जीवनात ते माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलून मला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना माहीत नाही की त्याच्यामुळे माझी काय उन्नती होत आहे. हालेलुया. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद मोकळे झाले. मग ह्यावेळेस योब म्हणत नाही मी धार्मिक आहे, मी सात्विक आहे, माझ्यासारखा कुणीच नाही. योब आपल्या मुखाने म्हणत नाही, देव साक्षी देतो योबाबद्दल. तो माझा सगळ्यात सरळ सात्विक मला मानणारा तो सच्चा माझा दास आहे. प्रभू येईल ना त्यावेळेस त्याच्या मुखातून आम्हाला हे शब्द ऐकायला मिळाले पाहिजेत. शाबास भल्या व विश्वासू दासा. आमेन. हालेलुया. प्रभू आमच्याविषयी संतुष्ट पाहिजे. आणि कुणाला सांगतोय? काय वचन आहे. हालेलुया. सैतानाला तुम्हाला इंट्रो करायची वेळ पडली नाही पाहिजे. दुष्टात्म्या निघ, तुला माहित नाही मी किती पॉवरफुल सेवक आहे. तो म्हणतो तू निघतो. हालेलुया. ज्याच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे त्याला हे सांगायची वेळ पडली नाही पाहिजे. तुला माहित आहे का मी कोण आहे, काय. तुमच्याविषयी तुमचा देव साक्ष देईल. तुमच्यात जी देवाची उपस्थिती आहे त्या दुष्टात्म्याला दिसेल की ह्याच्यामध्ये प्रभूची आग भरलेली आहे, ह्याच्यामध्ये प्रभूचं सामर्थ्य भरलेलं आहे. आणि दुष्टात्मा थरथर कापून तिथून निघून जाईल. परमेश्वर स्वतः योबाबद्दल साक्ष देत आहे, हा माझा धार्मिक सात्विक सेवक आहे. योब देवाला ओळखतो, देव पण योबाला ओळखतो. हालेलुया. हे प्रेम एकतर्फी प्रेम नाही. किती लोक आमेन म्हणतील? एकतर्फी प्रेमात लोक तिकडं झुरून कधी मरून जातात, कुणाला काही कळत पण नाही. मला ती आवडते, मला ती आवडते, आणि एक दिवशी समोर येते मला तू खूप आवडते. अरे तू आहे कोण? तुझं नाव काय, गाव काय, कुठून आलास तू, कुठून उगवला, मी तुला ओळखत पण नाही. हे प्रेम मंडळीचं आणि ख्रिस्ताचं एकतर्फी प्रेम नाहीये. प्रार्थना करावी तो शांत बसणार असं नाही. हे प्रेम दोन्हीकडून असणारं प्रेम आहे. आपलं प्रभूवरती प्रेम आहे, आणि मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त त्याने आमच्यावरती दाखवलंय. हालेलुया. त्याचं प्रेम आहे आमच्यावरती. त्याने ओळख करून दिली सैतानाला. हालेलुया. इनसे मिलो, हे मेरा सच्चा बेटा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. या सगळ्या परिस्थितीमध्ये देवाचं अद्भुत आणि महान गौरव प्रकट झालं. सैतानाला कळालंय की योब कोण आहे, आणि योबाला कळालंय त्याचा देव कोण आहे. हालेलुया. योबाला ठाऊक आहे त्याचा परमेश्वर कोण आहे. एक दिवस असा होता की त्या दिवशी एलियाने ओपन चॅलेंज केलं, आणि बालचे जेवढे लोक होते त्यांना ओपन चॅलेंज केलं कर्मेल नावाच्या डोंगरावरती. आणि त्या कर्मेल डोंगरावरती देवाच्या दासाने बालाच्या लोकांना चॅलेंज केलं. आणि चॅलेंज असं आहे की जो देव अग्नीने बोलणार आहे तो देव जिवंत देव आहे, तो देव खरा देव आहे. पहिले राजे 18 अध्याय 22 वचन. 1 किंग चॅप्टर 18 वर्स 22. पहिले राजे 18:22. एलिया लोकांना म्हणाला
परमेश्वराच्या संदेष्टांपैकी मी एकटाच उरलो आहे का? कुठे गेले बाकीचे? सुट्ट्या लागल्या. बाकीचे सेवक कुठे आहेत? इजबेलने त्यांचा खून केलेला आहे. इजबेल एक घात करणारी स्त्री होती, जी संदेष्टांना मारून टाकायची. परात्पर खऱ्या देवाचं नाव जर घेतलं, कारण की तिचे संस्कार थोडे वेगळे होते, दुसरीकडून आले होते. नवऱ्याला अहाबला पण तिने बदलून टाकलं होतं. अहाब पण तिच्या आहारी गेला आणि तो पण निर्बुद्ध माणसासारखा तो वागू लागला. आता सगळे संदेष्टे गेलेत, लिडिंगला कोणीच नाही. एलिया म्हणतो मी एकटाच उरलो आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे? उरला आहेस ना, मग तू पुरून उरला आहेस. हालेलुया. मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्ट तर 450 आहेत. एकीकडे 450, एकीकडे एकटा एलिया. कोण जास्त आहेत? एकटा एलिया जास्त आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. संख्येने ते जास्त आहेत, पण हा सामर्थ्याने जास्त आहे. मुर्दे घेऊन आलेत ते, हा परात्पर देवाला घेऊन आलेला आहे. ज्याच्या बरोबर देव आहे तो मेजॉरिटी आहे. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे तो सामर्थ्यवान आहे. ज्याच्या बरोबर त्याचा देव आहे, 450 येऊ नये तर 4.5 लाख येऊ नये तर करोड येऊ, फरक पडत नाही. एलिया बरोबर त्याचा देव आहे. आणि एलिया म्हणतो मी एकटाच वाचलोय, तुम्ही तर 450. चला आपण काहीतरी काम करू. आणि मग पुढे जसं तुम्ही वाचत जाता तुम्हाला लक्षात येईल की त्याने चॅलेंज केलं की आता वेदीवरती तुम्ही अर्पण द्या आणि ती अर्पण अग्नीने भस्म झाली पाहिजेत. जो देव अग्नीद्वारे बोलेल तो देव खरा देव आहे. वेदी उभारली त्यांनी आणि वेदीवरती त्यांनी अर्पण देऊन टाकली. आता बालाचे लोकांनी चालू केला आरडाओरडा, धिंगाणा सगळा. सगळं त्यांचं काय काय चाललं असेल. अग्नी 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 अग्नी, आरडा ओरडा, हे ते. आणि नंतर तर नाचायला लागले त्याच्या भोवती, त्या वेदीच्या भोवती. काय काय त्यांनी केलं, गोंधळ केला, नाचले, उड्या मारल्या, त्यांना काय करायचंय ते केलं. एलिया म्हणतो जरा मोठ्याने हाका मारा, झोपला बिपला असेल, बोलवा त्याला, दुसरं कुठेतरी फिरायला गेला असेल. एलिया त्यांची टिंगल करतोय, बोलवा तुमच्या बालला. आता त्यांना एवढा मनस्ताप झाला, टाइम निघून चाललाय. शरदचा वेळ असतो. पेपरला तुम्ही बसले तर असं दिवसभर लिहित नाही बसायचं. हालेलुया. 12 ते 3 पेपर आहे आणि मग तुमचा जर समजा 10 मार्काचा पेपर 2:45 पर्यंत सोडून झालाय, शेवटचे 15 मिनिटं काय होतं ना, तसं त्या लोकांचं चालू झालंय. अख्खा पेपर सोडवायचा राहिला. त्यांचा तर पूर्ण 100 मार्क्सचा राहिला होता. अग्नी नाही, पण ते सगळं थंडगार पडलंय सगळं. वेदी पण काहीच नाही तिथं, करायचं काय. आणि मग त्यांनी एक आयडिया केली. त्यांचा रिवाज जो होता तो रिवाज त्यांनी केला. हे बालाच्या लोकांचा एक रिवाज होता आणि तो रिवाज काय होता ऐका. पहिले राजा 18वा अध्याय, त्याच अध्यायात 28 ते 29 वचन, 2 वचन, 28-29. फर्स्ट किंग चॅप्टर 18 वर्स 28 and 29. ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सूर्यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. सगळे त्या वेदीच्या बाजूला आहेत, आरडा ओरडा करतात, बाल लवकर ये रे बाबा, लवकर ये, इथं आमचा कचरा व्हायला लागलाय, तू लवकर ये. बाल म्हणतो मी आहेच नाही. हालेलुया. मी कसं आहे हो. येशूने मुर्दे उठवले. किती लोक आमेन म्हणणार. जो स्वतः मरणातून उठला तो मुर्दे उठवण्याचं सामर्थ्य ठेवतो. एक माणूस मेला, समजा एक जण मेला, खलास.
जिवंतामध्ये त्याचा वाटा राहतो का? संपला. जिवंताच्या भूमीतून तो गेला. मग आपण असं म्हणतो का, आता तू आमच्या बिरादरीचा नाही राहिला, मेलेले मुर्दे तुला पुरतील? मुर्द्याला मुर्दे पुरतील का? नाही. कोणाला पुरावं लागतं? जिवंताला पुरावं लागतं. मुर्दे मुर्द्यांना साथ देऊ शकत नाहीत. एक जिवंत पाहिजे जो मुर्द्यासाठी काहीतरी करू शकेल. हे पण मुर्दे आणि बाल पण मुर्दा, त्यांच्यासाठी काही विशेष घडू शकत नाही. मुर्दे काहीच करू शकत नाहीत. जो जिवंत आहे त्याला यावं लागेल. एखादा गेलेला व्यक्ती आहे, त्याच्या नावाने किती पण डोकं आपटलं. काही लोक असं करतात, माणूस मेला का त्याला जिवंतपणी कोणी बघत नाही, मेला का कबरेवर जाऊन ढसा ढसा रडत बसतात. असं डोकं आपटून घेतील त्या कबरेवरती, दादा ये ना बाहेर, आई ये ना, काका बाहेर ये ना, बाहेर ये ना. अरे गेला, तो गेला. आता कबरेवरती रडून तो व्यक्ती गेलेला परत येणार नाही. जिवंत असताना व्यक्ती जे काही करू शकतो, मेल्यानंतर करू शकत नाही. हे पण अगदी तसंच आहे. जो जिवंत आहे तोच काम करू शकतो. हे बालाचं काम नाही प्रियांनो. त्यांनी आरडाओरडा केला, मोठमोठ्यांनी बोलले, बालाचं नाव घेऊन त्यांनी पुकारलं त्या दिवशी, आणि बालाकडे त्यांनी विनवणी करत राहिले, पण बाल काही येईना. मग त्यांना असं वाटलं, आता आपलं स्वतःला मारून घेऊ म्हणजे बाल आपल्याकडे बघून येईल. चाकू सुऱ्यांनी त्यांनी स्वतःला मारायला सुरुवात केली. भाल्यांनी स्वतःला मारतायत, रक्तबंबाळ झाले. बाल काही येईना. त्यांचे परिश्रम, त्यांचं दुःख, त्यांचं कष्ट सगळं व्यर्थ गेलं प्रियांनो. पण त्यांच्यासाठी कोणी आलं नाही. एकोणतीसावं वचन, दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले. बडबड कशाला म्हणतात? जी गोष्ट वायफळ असते त्याला बडबड म्हणतात. आपल्यापैकी कुणी करत नाही म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया. जी गोष्ट निरर्थक बोलणं आहे त्याला बडबड म्हणतात. ही बडबड त्यांची आहे. आणि बायबल सांगतं की संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत, तो समय होईपर्यंत, संध्याकाळी यज्ञ समय होता. देवाने नियमशास्त्राप्रमाणे नेमून दिलेला समय, यज्ञाचा समय येईपर्यंत ते बडबडत राहिले. त्या समयापर्यंत एलिया पण त्यांना काही करू देत नाही. तुला करा काय करायचंय ते. यज्ञ समय आल्याच्या नंतर गोष्टी बदलल्या. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या टायमिंगला ओळखता आलं पाहिजे प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार आहे? देवाची वेळ आम्हाला कळाली पाहिजे. प्रभू तुम्हाला का नाही देत? प्रभू तुम्हाला का नाही देत? प्रभू तुम्हाला का नाही देत? प्रभू काय होतंय, काय होतंय, काय होतंय, असं का होतंय? एखाद्या बहिणीचं लग्न जमत नाही, ती प्रार्थना करते, देवा हे लग्न जमू दे, लग्न जमू दे, लग्न जमू दे. आणि मग ती प्रार्थना करते 2022 मध्ये, देवा का नाही, का नाही. प्रार्थना करते 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 2024 मध्ये तिचं लग्न जमतं. किती लोक आमेन म्हणतील? आणि मग ज्यावेळेस लग्न जमतं तर ती म्हणते की मी 2022ला प्रार्थना केली होती. आणि तो मुलगा काय सांगतो माहिती आहे? 2022 पर्यंत मी फार व्यसनात होतो, वाईट गोष्टीत होतो. 2022ला देवाने माझा स्वीकार केला, देवाने माझं जीवन बदललं, माझ्या जीवनात देवाचं सामर्थ्य आलं. कुठंतरी देवाने त्या बहिणीच्या प्रार्थना ऐकल्या होत्या. कळतं तुम्हाला? हालेलुया. देव प्रिपेअर करतो तुमच्यासाठी मार्ग. आपल्याला असं वाटतं की याच क्षणी, आत्ताच, लगेच, असंच तसंच, पण परमेश्वर सगळ्या गोष्टी जुळवत चाललेला असतो. त्या यज्ञ समयापर्यंत एलियाचा काहीच शब्द नाहीये. एलिया म्हणतो करा तुम्ही, तुम्हाला काय करायचं ते, चॅलेंज आहे माझं. आणि ते लोक सगळे त्यांचा आरडा ओरडा, त्यांची बडबड ते करत राहिले. पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही. आमेन. मग पुढे एलिया वेदी उभारतो, अर्पण देतो आणि जशी प्रार्थना करतो 12 घागरी पाणी ओतलं जातं बरं का वेदीवरती. आणि सगळी वेदी ओली चिंब होते.
आजूबाजूला खळगे असते, त्याच्यात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. असं पाणी ओतलं जातं का त्याच्यात आगच लागणार नाही. कारण एलियाला माहिती आहे आम्ही ती जगातली अग्नी पेटवायची ती अग्नी नाही पाठवणार आहे. आता डायरेक्ट स्वर्गातून अग्नी येणार आहे, देवाच्या सामर्थ्याची अग्नी येणार आहे, राजासनावरची अग्नी येणार आहे. एलियाला गॅरंटी आहे. एलियाने प्रार्थना करताच स्वर्गातून असा अग्नी आला, दगड वगैरे सगळे भस्म, राख, कोळसा सगळे अर्पण मान्य. आणि मग काय, घेतली तलवार, या खाली सगळेजण वरून डोंगरावरून नेलं ओवाळाजवळ आणि मग डायरेक्ट खलास. 450 दैवत सगळे पूजक खलास, सगळ्यांचा पत्ता कट. कारण चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज एलियाने जिंकलं. प्रियांनो, बोलो येशू मसीह की हालेलुया. आता सांगण्याचं तात्पर्य हे की बाल उत्तर देत नाहीये म्हणून हे सगळे लोक स्वतःचा घात करून घेतात. मग एक दिवस असं आलं की देव एलियाला उत्तर देत नाही. किती लोक आमेन म्हणतील? ऐकता तुम्ही? एलियाने प्रार्थना केली आणि देवाने पाऊस बंद केला. किती दिवस? 3.5 वर्ष. आकाशातून असा थेंब पण नाही. बंद म्हणजे बंद. इस्रायलमध्ये त्या प्रांतात लोक देवाला विसरले होते. त्यांना वटणीवर आणण्यासाठी यांनी डायरेक्ट रेग्युलेटर बंद करून टाकला. खट बस, अभी तुम लोग आओ प्रभू के पास तभी चालू करता हूं मैं. जसा तिथंच बटनाजवळ जाऊन थांबला, कुणी यायचं नाही इकडं, जा तिकडं, पाऊस बंद तुमचा. अरे पण आमचा बंद केला, मग तू पण उपाशी मरशील ना. कावळे, सारपत, आम्हाला टेन्शन नाही. हालेलुया. तुमचं बघा, 3.5 वर्षात सगळे वटणीवरती आणले. मग आता पाऊस आणायचा आहे. एलियाने प्रार्थना केली, पाऊस आला नाही. देवा हाक पाठवली, असं केलं तसं केलं, मुर्दे जिवंत करतो, काय काय करतो माझ्या मिनिस्ट्रीत, पाऊस पाठवत नाही. आता मी काय करू? मी लोकांना काय उत्तर देऊ? अरे बापरे, मी मारून घेऊ का स्वतःला? त्याला माहिती आहे माझा उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. द्वार यकीनन जो खुलेगा उसे मैं जरूर खटखटाऊंगा. हालेलुया. जे दार उघडणार आहे मला गॅरंटी आहे, जो देव माझी प्रार्थना ऐकणार आहे त्याच्या दारातून मी उजवी डावीकडे वळणार नाही. माझा देव जिवंत आहे. त्या परात्पराला मी हाक मारल्याशिवाय राहणार नाही. आज नाही ऐकली प्रार्थना तरी चालेल, पण मी माझ्या देवाला विसरणार नाही. तू नाही ऐकत, मग काय झालं? जा, मी परत बाळाकडे जातो. तू नाही ऐकत, मी स्वतःला मारून घेतो, मी स्वतःचा घात करतो, मी असं करतो, मी तसं करतो. उत्तर मिळायला ज्यावेळेस विलंब लागतो ना, जब प्रभु आपको उत्तर नहीं दे रहा है किसी प्रार्थना का, प्रभु चाहता है आप और प्रार्थना करें. हालेलुया. उत्तर नाही मिळत याचा अर्थ असं नाही. लोक लगेच स्वतःच प्रेडिक्शन करून टाकतात, कदाचित ही देवाची इच्छा नसेल. अरे येड्या, काठी घेऊन तू स्वतःच माझ्याकडे, मी तुला सांगतो काय ते. का असं? एलियाला गॅरंटी आहे त्याचा देव जिवंत आहे. मी तुम्हाला सांगतो, 7व्या वेळेत जरी आलं नसतं ना उत्तर, एलियाने 70 वेळा प्रार्थना केली असती, 700 वेळा प्रार्थना केली असती, पण त्याला खात्री आहे माझा देव मला उत्तर देणार आहे, कारण माझा उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. आम्हाला माहीतच पाहिजे आमचा उद्धारक जिवंत आहे. इयोबाला गॅरंटी आहे माझं दुःख बदलणार आहे, त्याचं रूपांतर माझा देव आनंदात करणार आहे. माझी प्रार्थना तो व्यर्थ जाऊ देणार नाही. 7,000 मेंढरांची त्याच्याकडून मी 14,000 मेंढर घेणार आहे. 3,000 उंट गेले तरी चालतील, मी त्याच्याकडून 6,000 घेणार आहे. जे माझं गेलंय ते जाऊ दे, पण मोठे आशीर्वाद माझ्या जीवनाकडे येणार आहेत, कारण माझा उद्धारक तो जिवंत आहे. बस आम्हाला 100% खात्री पाहिजे.
आमचा उद्धारक, आमचा प्रभू जिवंत आहे याची आम्हाला गॅरंटी पाहिजे. एलियाच्या प्रार्थनेत खंड पडत नाही. आज काय जे तुम्ही देवाकडे मागताय, जे त्याला द्यायचंय, तुमच्या विश्वासावरती निर्भर आहे. काही गोष्टी तो तुम्हाला इमिडिएट देईल, आणि कधी कधी असं पण होईल प्रभू त्याचं काय, तुम्ही असं बोलायला सुरुवात कराल आणि ऑटोमॅटिक तुमच्याकडे आधीच आलेलं असेल. अरे सॉरी प्रभू, आधीच आलंय माझ्याकडं, थँक्यू थँक्यू. तुम्ही मागण्याच्या आधी तुमच्या गरजा पूर्ण होतील. तुमच्या मागण्याच्या आधी तुमच्या गरजा पूर्ण होतील. घरात कधी असं होतं तुमच्या बरोबर की तुम्ही तुमच्या आईला असं सांगता, आई जेवण वाढ, मी आलोय. आणि कधी कधी असं होतं की डायरेक्ट ताट वाढलं जातं तुमच्या पुढं. आईला माहिती आहे जेवणाची वेळ आहे आणि याला भूक लागली, का लगे गुडघ्यावर येता, हे आई तुला मी भीक मागतो, आज 2 पोळ्या आणि थोडीशी भाजी या पामराला दे आई, मी तुला विनंती. असं मागतात का तुमची लेकरं? दया कर माझ्यावर आई, दया कर ग आहे, मी उपाशी आहे ग, मी शाळेतून आलो. तुमच्या आई बापाला जास्त ज्ञान आहे का तुमच्या देवापेक्षा? तुमच्या गरजा जर तुमच्या आई वडिलांना कळतात, हे जगातले लोक वाईट असताना आपल्या लेकरांच्या गरजा जर त्यांना कळतात, तर त्या देवाला किती जास्त कळतील. या देवाच्या अभिषिक्ताला कळालेला आहे, एलियाला, त्याचा देव जिवंत आहे, त्याचा उद्धारक जिवंत आहे. आम्हाला नेहमी ठाऊक पाहिजे आमचा प्रभू जिवंत आहे. ही ना देवाबरोबरची ओळख आमची पक्की असणं गरजेचं आहे. ज्याची ओळख पक्की नाही त्याच्या प्रार्थनेत काही पावर नाही प्रियांनो. काही लोकांची प्रार्थना म्हणजे गिफ्ट असतं त्यांना, अशी प्रार्थना करतात एकदम पहिल्या शब्दापासून जाणवते यार देवाशी कनेक्ट आहे रे हा व्यक्ती, काय बोलायला नको पुढं. हालेलुया. एकदम त्यांच्या शब्दात एकदम, नाही का, जसं खास मित्राला कसं सांगतो प्रभू हे असं असं झालंय, आपल्याला असंच पाहिजे, हे करायचं ते, त्यांच्या बोलण्यातच एवढा कॉन्फिडन्स त्यांना दिसतो ना की त्यांना ऑलरेडी जसं प्राप्त झालंय अशा तऱ्हेने ते प्रार्थना करतात. आणि त्यांच्या प्रार्थनेने बदल घडतात प्रियांनो. त्यांच्या प्रार्थनेने अद्भुत आणि महान गोष्टी घडतात. त्यांच्या प्रार्थना फार महत्वाच्या आहेत, त्यांच्या प्रार्थना सामर्थ्यवान आहेत. मग जसं आम्ही देवाला ओळखतो तसं देव पण आम्हाला ओळखतो, हे लक्षात आम्ही ठेवलं पाहिजे. बायबलमध्ये सांगितलंय, योहानाचा 10वा अध्याय 14 ते 15 वचनं, येशू ख्रिस्त या ओळखीबद्दल काय म्हणतो ऐका. जॉन चॅप्टर 10 वर्सेस 14 and 15. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो. येशूची ओळख कोणाबरोबर? पित्याबरोबर. जसा पिता मला ओळखतो, मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. आमेन, हालेलुया. आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. हे उत्तम मेंढपाळाचं चिन्ह प्रभूमध्ये पाहायला मिळतं. त्याची मेंढरं त्याला ओळखतात. आमेन, हालेलुया. मेंढरं मेंढपाळाला ओळखतात. कधी असं घडतं? माझा कळप असेल, मी मेंढपाळ आहे, माझा कळप घेऊन चाललोय. आता मी त्या मेंढरांबरोबर रोज आहे. त्यांना पाण्यावरती घेऊन जाणं, पाणी प्यायला, त्यांची निगा राखणं. एखादा कोणी आला लांडगा, येतात, माझ्याकडे काठी आहे, हालेलुया. मग लांडग्याला एकाला फटका पडला का मग ते बाकीचे पळून जातात. मेंढरांना आनंद वाटतो, अरे यार माझा मेंढपाळ चांगला आहे, लांडग्याने मला आता फाडलं असतं पण मेंढपाळांनी चांगला त्याला रपाटा दिलाय. प्रभूला धन्यवाद. मेंढरं मग मागं चालतात. आणि मग मेंढरांना गॅरंटी वाटते, अरे वा मेंढपाळ बरोबर आहे, काही टेन्शन नाही, हालेलुया. मग मेंढरं चाललेत, मेंढपाळ चाललंय, मेंढरं चाललेत, मेंढपाळ चाललाय,
मेंढरं चाललेत त्याच्या मागे. मग काय होतं, अजून एक दुसरा मेंढपाळ, तो पण मेंढरांना खूप जीव लावतो. समजा रवींद्र पास्टर, त्यांच्या मागं पण मोठा कळप आलेला आहे. मग काय, त्या मेंढरांना पण माहिती आहे की हे आमचे मेंढर आहेत, मेंढपाळ आहेत, आणि माझ्या मेंढरांना पण माहिती आहे हे विकास कांबळेचे मेंढर आहेत. आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. मग मी इकडून चाललोय, ते तिकडून चाललेत, आणि मग आम्हाला इकडं वळायचं तिकडं, मग मेंढर मिक्स झाले. मेंढर मिक्स झाले, पण आम्हाला दोघांना भीती नाही वाटत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? अरे बाप रे, माझे किती होते, तुझे किती होते, आता हे मेंढर कुठं जाणार आहेत, ते मेंढर कुठं जाणार आहेत, आता काय करायचं, मला तर टेन्शन आलंय. अरे बाप रे, आता काय मेंढर आपल्या आदली बदली होतील का, आता काय करायचंय काय. मी म्हणतो तुम्ही जा, मी चाललो. ते चालले का त्यांच्या मागं त्यांचे मेंढर, मी चाललो की माझ्या माग माझे मेंढर. का माहितीये का, कारण माझ्या मेंढरांना माहितीये की हा माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. मग आता माझं नाही, आपल्या सगळ्यांचा मेंढपाळ कोण आहे. मग आता कोणी कसलाही मेंढपाळ आला त्याच्या मागं आम्ही नाही जाऊ शकत. आम्ही मेंढपाळाला ओळखतो आणि मेंढपाळ त्याच्या मेंढरांना ओळखतो. हालेलुया. आमची ओळख देवाबरोबर आहे. आम्ही ज्यावेळेस देवाबरोबर बोलतो, देवाबद्दल बोलतो, त्यावेळेस आम्हाला जाणीव आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. आणि ज्यावेळेस तो आमच्याबद्दल बोलतो त्यावेळेस तो म्हणतो की ही माझी धार्मिक सात्विक लेकरं आहेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हालेलुया. ते कुंभार असतात ना, जसं गावामध्ये ना आळी असते, एक आळी म्हणजे एक गल्ली असते. हा, तर त्याच्यात काही लोक राहतात असे नाही का, सगळे शिंपी एका ह्याच्यामध्ये, म्हणजे कपडे धुवायचे त्या लाईनमध्ये तुम्ही जायचं, त्या आळीत द्यायचं कोणाकडं, असं सगळं असतं ठरलेलं. सुतार काम करणारे एका एरियात राहतात. तुमच्या काही सुताराची कामं असली तिथं करून जायची. सगळे चांबार वेगळे असतात, चर्मकार सगळे एकत्र असतात, सगळे अजून कुंभार सगळे एका एरियामध्ये राहतात, आहे की नाही. मग काय होतं की असं एका गल्लीत समजा सगळे कुंभारांचंच लाईन लागलेली, भरपूर आहेत. पण एक कुंभार खूप फेमस आहे त्या एरियामध्ये, की तो इतका परफेक्ट माठ बनवतो, एकदम जबरदस्त, त्याची कलाकृती भारी आहे. बाकीच्यांचे मडके सगळे वाकडे तिकडे, पण एकाचे एकदम परफेक्ट असतात, तो खूप तरबेज असतो. आणि मग काय होतं की तुम्ही मुलाला पाठवतो ना, अशा कुंभाराकडून एक माठ घेऊन ये. मुलगा पैसे घेतो आणि म्हणतो जाऊ दे, आईला काय कळतंय. तो दुसरीकडूनच वाकडा तिकडं माठ घेऊन येतो. ती आई ओळखते की मी तुला जिथून आणायला लावलंस तू तिथून आणलं नाही, कारण की हे त्या क्वालिटीचं माठ नाहीये. हालेलुया. कळतंय आपल्याला. जसं वाकडं तिकडं झालेलं मडकं त्या आईने ओळखलं आणि चांगलं असतं तरी तिने ओळखलं असतं की हे कुठून आलेलं आहे, तसंच ह्या जगातले लोक ओळखतील की तुम्ही कोणत्या देवाचे लेकरं आहात. समजतंय का? डोक्यावरून चाललंय. हालेलुया. परमेश्वराला ठाऊक आहे की माझी मेंढरं कोणती आहेत, आणि आम्हाला पण ठाऊक पाहिजे की आमचा उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. आमचा उद्धारक जिवंत आहे. 2 तिमोथी 2 अध्याय 19 वचन. 2 तिमोथी चॅप्टर 2 वर्स 19. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे, प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो, आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. आमेन. ज्यांना देव ओळखतो, ज्यांना देवाने चांगलं बनवलेलं आहे, त्याने शेप बिघडून घेऊ नये. तो माठ नीट राहायला पाहिजे, नाहीतर माठच्या पुढं त्याला जॉईंट होऊन लागेल आणि तो होईल माठ्या. हालेलुया. आम्हाला चांगल्या रीतीनं राहायचंय, कारण की आमचा देव चांगला आहे. हालेलुया. त्याला शोभेल असं आम्ही जगलं पाहिजे. आणि प्रभू सांगतो की मी माझ्या लोकांना ओळखतो, मी माझ्या मेंढरांना ओळखतो. देवाला कोणी फसवू शकत नाही. याकोबाने आपल्या जन्मदात्या बापाला फसवलं.
त्याला वाटलं मी फसवून बापाकडून सगळं प्राप्त करेल, पण ज्या वेळेस देवाशी त्याची भेट झाली त्याला देवाला फसवता आलं नाही. माणसाला फसवू शकता पण देवाला तुम्ही नाही फसवू शकत. देव तुम्हाला ओळखतो. देवाला माहित आहे तुम्ही सकाळी काय खाऊन आले, लंचला काय घेतलं, तुम्ही उद्या सकाळी काय खाणार तुम्हाला माहित नाही, पण त्याला माहित आहे. त्याला तुमची पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की जर आम्हाला कळालंय आमचा देव कोण आहे, तर देवामध्ये पण आम्ही इतका आनंद करावा की त्या देवाला पण माहिती आहे तुम्ही त्याची खास प्रजा आहात. हालेलुया. इयोबाला 3 महत्वाच्या गोष्टी कळालेल्या आहेत. माझा उद्धारक जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे क्रूसावरती येशूला मारलं. येशू क्रूसावरती मेला. सैतानाला वाटलं मी जिंकलो. पेड्याचा बॉक्स घेऊन आला असेल, त्याला काय आनंद झाला असेल. त्याला वाटलं येशूला संपवलं, येशू हरला, शिष्यांची दानादान, देवाच्या पुत्राला मी मारलं. पण तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जो मेला होता तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. हालेलुया. पुनरुत्थित झालेला ख्रिस्त आज पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस प्रभूला नक्की सांगा, प्रभू तू मेलेला असतास तर मला प्रार्थना करता आली नसती, पण मी प्रार्थना करीन यासाठी की तू विजयी झालेला देव आहेस, तू पुनरुत्थित आहेस, तू पुनरुत्थित आहेस. आज तुझी उपस्थिती इथं उतरून येऊ दे. हालेलुया. तुझं सामर्थ्य प्रकट कर. देवाच्या प्रिय लोकांनो, जिथं तुम्ही त्याला हाक मारता तिथं तो उतरून येतो प्रियांनो. हालेलुया. त्याची उपस्थिती, त्याचं सामर्थ्य उतरून येतं. हे घडणार आहे. योबाच्या नंतरच्या काळातल्या गोष्टी आहेत या. योब फार पुरातन काळातला संदेष्ट आहे, पुरातन काळातला देवाचा अभिषिक्त आहे, पुरातन काळातला देवाचा सेवक आहे. पण त्याला हे रिव्हिलेशन मिळालंय की माझा देव जिवंत म्हणजे त्याला कुणीच मारू शकत नाही. तो सदा जीवी परमेश्वर आहे. हालेलुया. सदैव जीवित असणारा देव आहे. कारण कधी काय होतं की एखाद्या व्यक्तीवर तुमचा भरोसा असतो, एकदा अचानक तो मरण पावतो, मग भरोसा संपतो. हालेलुया. मग आपल्याला दुःख वाटतं, आता काय होईल, कसं होईल. एखादा जिवलग व्यक्ती गेल्यानंतर दुःख का होतं एवढं. आता ते प्रेम जगातून मिळणार नाही आहे. एखाद्याचे आई वडील किंवा जिवलग मित्र किंवा कोणीतरी असं जिवलग ज्यावेळेस जातं, लोक का आक्रोश करतात, कारण त्यांना माहिती आहे की आता ते प्रेम मिळणार नाहीये. तो एक लॉस आहे लाईफ मधला. मनुष्य गेल्यानंतर ती आशा राहत नाही, पण आमच्याकडे आशा आहे कारण आमचा देव जिवंत आहे. आमचा प्रभू सदैव जिवंत आहे. त्याची उपस्थिती सदैव आपल्या बरोबर आहे. सदैव त्याचं प्रेम आमच्यावरती टिकून राहणार आहे. आमेन. हालेलुया. माझा उद्धारक जिवंत आहे. पुढे बायबल सांगतं तो अंती पृथ्वीवर उभा राहील. तो पृथ्वीवर उभा राहील. पृथ्वीवर उभा राहील म्हणजे तो स्वर्गीचा देव आहे. तो स्वर्गातून परत येणार आहे. रॅप्चरसाठी परत येणार आहे. ते गणित त्याला पवित्र आत्म्याने तिकडेच रिव्हील केलंय. तो जिवंत आहे. माझा प्रभू येणार आहे. तो पृथ्वीवर उभा राहील. जैतुनाच्या डोंगराला त्याची पावलं लागणार आहेत एक दिवशी. हे रिव्हिलेशन योबाला कळालंय, आत्म्यात त्याने जाणवलंय आणि त्याला माहित आहे माझी त्वचा छिन्न विछिन्न झाली तरी, माझं सगळं संपलं तरी, माझं जीवन नष्ट झालं तरी माझा प्रभू येणार आहे. अफाट विश्वास, असीम सामर्थ्य. योहान 14वा अध्याय 2 आणि 3 वचन. जॉन चॅप्टर 14 वर्सेस 2 and 3. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. म्हणजे मी पुढे जातो, तुम्हाला नंतर घेऊन जातो. कळतं तुम्हाला? मी चाललोय, तुम्ही इकडं आहात, मी जातो आणि मी काय करतो, जाऊन
जागा तयार करतो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. एकदा ना शिष्य किनाऱ्यावरती होते आणि प्रभूने त्यांना सांगितलं की तुम्ही जा पुढे, पहिली तरी जा, मी येतो नंतर. शिष्यांनी मचवा वगैरे घेतला, सगळे 12च्या 12 बसले, चलो वल्ली महाराज मस्त निघाले. थोड्या वेळाने प्रभू आला. प्रभूने बघितलं एक पण मचवा नाही, सगळे गायब, एक पण मचवा नाही. मग आता उद्या सकाळी जाऊ का? नाही, आत्ताच जायचंय. शिष्यांना बोललोय मी येतो तर मला जावंच लागणार. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्लॅन चेंज नाही करत हो तुमच्यासाठी. तुम्हाला बोलला ना तुम्ही पुढे जा मी येतो, त्याला आजच यावं लागणार आहे. मी तर बोललोय मला आजच जायचंय, मचवा नाहीये. अरे ओ बचवा, अभी मेरे को पानी पे चलना पडेगा. हालेलुया. त्याचा शब्द खाली जात नाही. आता बघा, समजून घ्या, जे पुढे गेले ते मचव्यात गेले. जो मागून गेला तो पाण्यावर चालत गेला, सुपर नॅचरली तो पुढे गेला. येशू ख्रिस्त पुनरुत्थित होऊन पुढे गेलाय. आता आधी शिष्य पुढे गेले होते, येशू नंतर गेला. समजायलंय का नाही समजायलंय? काही गोष्टीला डिफिकल्ट देव प्रकट करतो, पण जरा अजून सोप्या भाषेत सांगतो. शिष्य पुढे गेले मचव्याने, येशू ख्रिस्त मागून पाण्यावरती चालत गेला. आता ह्या वेळेस उलट आहे. येशू ख्रिस्त पुढे गेलाय, मंडळी नंतर जाणार आहे, पण मंडळी सुपर नॅचरली जाणार आहे. हालेलुया. अलौकिक रीतीनं तुमची माझी शरीर बदलली जातील. तो क्षण असा असेल ना, बाई ग खूप गुडघे दुखत आहे, बापरे बॅकेक होत आहे, बापरे असा आजार झालाय, बापरे हे ते, असं शरीर बदलल ना, वाव. वेदना नाहीत, मनात दुःख असतं ना, काय कोणी बोलतं, कोण काय 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 ते सगळं प्रेशर असतं माणसावरती. तो क्षण येईल ना, त्या नव्या शरीरात गेल्याच्या नंतर इतकं तुम्हाला मोकळं वाटणार आहे, इतकं तो क्षण खूप अलौकिक असणार आहे. तो ट्रान्सफॉर्म झपकन असं नाही का, बॉडी चेंज एकदम सटकन, एकदम क्षणात निमिषात, वीज कशी काढ खलास, तसं प्रभूचं येणं होणार आहे. क्षणात बदलून जाऊ. ए प्रभू तुला धन्यवाद, अरे वेदना नाही, टेन्शन नाही, काय नाही. देवदूत म्हणतील चलो मेरे साथ. हालेलुया. ते रिव्हिलेशन त्या वेदनेमध्ये योबाला मिळालंय. ते प्रकाशन योबाला मिळालंय. योब म्हणतो माझा उद्धारक जिवंत आहे, तो पृथ्वीवर उभा राहणार आहे. आणि पुढं तिसरी गोष्ट, देवाला देह विरहित मी पाहीन. देह विरहित, देह विरहित, देह विरहित. मरणानंतरचं जीवन आहे. कुणी सांगितलं योबाला? पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलंय. त्याच्या ह्या वाक्यावरती एक ठासून मी बोलेन की ज्या दिवशी प्रभू येईल, योबाची कबर कुठे आहे माहित नाही, पण ती कबर उघडणार. त्याने जे प्रॉफिटिक वर्ड डिक्लेअर केलेत की मी देह विरहित त्याला पाहणार आहे, योब पण उठवलं जाईल. प्रभूचे दास उठवले जातील, देवाच्या सेविका उठवल्या जातील. ज्यांना जीवनात कळालंय माझा उद्धारक जिवंत आहे, त्यांच्यासाठी पुढचे सगळे आशीर्वाद आहेत. त्यांच्यासाठी ही देवाची अलौकिक कृपा आहे. पहिले थेसलनी 4 अध्याय 16-17, पहिले थेसलनी 4:16-17, फर्स्ट थेसलोनियन चॅप्टर 4 वर्सेस 16-17. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा
सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. आमेन. तिथून पुढे एक क्षण पण आपला वियोग होणार नाही. आणि ह्या वाक्यावरती नेहमी विश्वास ठेवा की जेव्हा येशू ख्रिस्त 1000 वर्षाचं राज्य करायला येईल त्यावेळेस पण आपण त्याच्याबरोबर येणार आणि आपण पण राज्य करणार. जिथं कोकरा जाईल तिथं त्याची वधू जाईल. आमेन. हालेलुया. आज कसं आहे, तुम्ही जिथं जाल तिथं तो येईल. एक दिवस असा येईल की तो जिथं जाईल तुम्ही तिथं जाल. आमेन. आज एक सत्य वचन आपल्या जीवनात स्वीकारूया. माझा उद्धारक जिवंत आहे. माझा उद्धारक जिवंत आहे. प्रत्येक तुमच्या जीवनातील मेलेल्या स्थितीला समजून सांगा. प्रत्येक तुमच्या अडचणीला नीट व्यवस्थित समजून सांगा. त्या अडचणीला समजत नसेल, तुमचा जो प्रॉब्लेमचा डोंगर आहे त्याला नीट समजून सांगा. ए बाबा रे, तुझं नाटक बास झालं, माझा उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. आजाराला नीट सांगा, ए निघ आता, कारण तुला माहित नसेल पण मी तुला सांगतो माझा उद्धारक जिवंत आहे. हालेलुया. आर्थिक अडचणीला नीट समजून सांगा, तुला जावं लागेल कारण माझा उद्धारक जिवंत आहे. आमेन. हालेलुया. जर तुमचा देव जिवंत आहे, त्याने तुम्हाला जिवंत ठेवलंय, तर तो जिवंत देव तुमच्यासाठी महान चमत्कार करणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. यावेळेस एक प्रार्थना करू, आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद 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 ईश्वर. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सामर्थ्यवान आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. पित्या, तुझं पवित्र अभिवचन आज जे पवित्र शास्त्रातून योबाच्या जीवनातून आम्ही पाहिलं, तोच अतूट विश्वास येथे उपस्थित आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात तू निर्माण केलास. ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचलंय प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू हा अतूट विश्वास दिलास की आमचा उद्धारक जिवंत आहे. या विश्वासात प्रत्येकाला तू प्रबळ कर आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती आज येशूच्या नावात बदलून जाऊ दे. प्रभू, तुझी दया कर, तुझी कृपा कर. पित्या धन्यवाद. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आमच्या जीवनातून फक्त तुला गौरव मिळू दे. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन आमेन आमेन. बोलो येशू मसीह की.